जशी दृष्टी तशी सृष्टी, पण दृष्टीच नसेल तर सृष्टी कशी पाहणार? पण या उक्तीला छेद दिलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका शिक्षिकेनं. स्वतः अंध असून सुद्धा डोळस व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घालणारं कार्य करत या महिलेनं आपला शिक्षकी धर्म जोपासला आहे. या शिक्षिकेची शाळकरी मुलांबद्दल असलेली तळमळ आणि जिद्द याचं दर्शन अध्यापनाच्या कृतीमधून दिसून येतं. मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. मुलांच्या शैक्षणिक कल्याणासाठी अंध असणाऱ्या पण डोळसपणे काम करणाऱ्या या शिक्षिका आहेत संगीता मारुती पुंड. त्यांची जिद्द आणि शैक्षणिक कार्यावर बी न्यूजचा प्रकाश झोत. शिक्षण पद्धती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. खाजगी क्लासेसचा बागुलबुवा वाढलाय. किंबहुना केवळ शाळा मुलांना किंवा पालकांना पुरेशी वाटत नाही. दुसरीकडे या परिस्थितीला काही शिक्षकही जबाबदार आहेत. गुरुस्थानी असलेले शिक्षक हळूहळू व्यापारी पद्धतीने या क्षेत्राकडे बघायला लागले. त्यामुळे शिक्षणाचं बाजारीकरण झालं हे खरं आहे. तर दुसरीकडं अजूनही काही शिक्षक व्रतस्थ भावनेनं अध्ययन करत असतात. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अंध शिक्षिका संगीता पुंड मॅडम त्यापैकीच एक आहेत. स्वतः अंध असल्या तरी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल त्या चांगल्याच जागरूक आहेत. एक अंध शिक्षिका शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी यशस्वी करून दाखवते हे पुंड मॅडमांनी सिद्ध करून दाखवलंय. आयुष्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या संगीता पुंड मॅडम यांचे 22 वर्षांपूर्वी अचानक डोळे निकामी झाले. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी ब्रेल लिपी आत्मसात केली आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अनेक अडचणी, संघर्षाचा सामना करत जिद्दीनं शैक्षणिक कार्य सुरू ठेवलं. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील अंध शाळेत त्यांनी काम केलं. पुढे त्यांचा विवाह भारत निकम यांच्याशी झाला. ते अंध शाळेत अधीक्षक आहेत. आपला संसार मोठ्या हिमतीनं सुरू ठेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडं संगीता यांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. त्यानंतर करवीर तालुक्यातील वाशी गावच्या शाळेत त्यांना नेमण्यात आलं. तिथली मुलं अभ्यासात चमकू लागली. वाचन, पाठांतर, लेखन आणि सराव या चतुसूत्रीचा वापर करून शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा आणि नवोदय परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. त्यामुळं वाशी गावातही त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला. दरम्यान नवोदय परीक्षेत एका रिक्षाचालकाचा मुलगा यशस्वी झाला आणि सर्वांच्या भुवया आणखी उंचावल्या. नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणं, सराव करून घेणं, त्यातून त्यांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवलाय. दररोज सकाळी शाळा सुरू होण्याअगोदर 2 तास त्या शाळेत हजर होतात आणि मुलांचा जादा अभ्यास घेतात. त्यासाठी कोणतीही वेगळी फी त्या घेत नाहीत. एक मिशन म्हणून संगीता पुंड मॅडम आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात. अगदी महाराष्ट्रभर मी प्रसार केला माझ्या संस्थेचा आणि मुलं मिळवली आणि 3 ते 4 वर्ष मी घरात अंध मुलं सांभाळून त्यांना शिकवायचं काम केलं. त्यात माझे आजच्या स्थितीला जवळजवळ 10 ते 12 मुलं एम्प्लॉईड आहेत. 3-4 जण मुंबई BMC मध्ये सर्व्हिसला आहे. आपल्या इथं बँक ऑफ इंडियामध्ये 2 सर्व्हिसला आहे. नंतर म्हणजे अशा 4-5 मुली, एक पोलीस आयुक्तालय मुंबई कार्यालयात तो एक मुलगा याला आहे क्लेरिकल पोस्टला आहे, MPSC पास झाला. म्हणजे इतकं छान माझ्या मुलांनी यश संपादन. संगीता पुंड स्वतः पूर्ण अंध आहेत. पण प्रचंड आत्मविश्वास आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या आत्मीयतेतून त्यांनी ज्ञानदानाचा वसा घेतलाय. त्यामुळेच विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास साधण्यासाठी संगीता पुंड मॅडम अभ्यासाबरोबरीनं विविध उपक्रम राबवत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील या शिक्षिकेनं खऱ्या अर्थानं शिक्षणाचं पवित्र कार्य मनापासून करत शिक्षकी पेशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. वाशीहून बी न्यूजसाठी बंटी पाटीलसह आनंदराव चरापले.